नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर साईनाथ बिनके आपल्या सर्वांचं माझं चॅनल हिस्ट्री सर्कलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीचा पहिला प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याविषयीची माहिती मिळवणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्र हो, पाहूया इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. विद्यार्थी, तुम्हाला माहीतच आहे की फार पुरातन काळापासून आपण इतिहास हा विषय आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीनं परिचित आहे. या विषयाची ओळख करून घेत असताना इतिहास म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा इतिहास म्हणजे असे असे घडले किंवा भूतकाळात घडून गेलेल्या घटना यांची माहिती आपण इतिहासामध्ये मिळवत असतो. आज अनेक वर्षापासून आपण इतिहास शिकत आलेले आहोत, परंतु जो इतिहास आपण शिकत आहोत तो इतिहास कोणी लिहिला असेल किंवा ते इतिहासाची पुस्तकं कशी निर्माण झाली असतील किंवा ती निर्माण करत असताना कोणकोणत्या पुराव्यांचा किंवा साधनांचा आधार घेतला गेला असेल, या सगळ्यांचा विचार आपण कुठंतरी करत असतो. म्हणून आपण जो इतिहास वाचतो किंवा ऐकतो किंवा आपल्या शिक्षकांकडून शिकत असतो, तर तो इतिहास कोणी लिहिला असेल आणि तो इतिहास कसा लिहिला गेला असेल, या दोन गोष्टींचा विचार आपल्याला या धड्याच्या माध्यमातून करायचा आहे. आणि धड्याची सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपण इतिहास लेखन म्हणजे काय हे पाहूया आणि त्यानंतर इतिहास लेखनामध्ये ज्या पाश्चात्य परंपरा आहेत त्या पाश्चात्य परंपरा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्यांचा विचार करूया. पहिल्यांदा आपण पाहूया इतिहास लेखन म्हणजे काय. इतिहास म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो होऊन गेलेला भूतकाळ. भूतकाळ म्हणजेच गतकाळ. आपल्या गतकाळामध्ये अनेक घटना व घडामोडी घडून गेलेल्या असतात आणि या असंख्य घटना किंवा या असंख्य घडामोडी या सगळ्यांचा अभ्यास आपण या इतिहासाच्या माध्यमातून करत असतो. आणि गतकाळात घडून गेलेल्या घटनांची आपण क्रमशः संगती लावण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याची सुसंगतवारपणे मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ती मांडणी करून आपण तो गतकाळ म्हणजेच होऊन गेलेला भूतकाळ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठीच इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केलं जातं. आणि हे एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे इतिहास लेखन हे कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. परंतु इतिहास लेखन म्हणजे त्याची जर शास्त्रीय व्याख्या आपण पाहायचं ठरवलं तर आपल्याला असं सांगता येईल की इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशी मांडणी करण्याची जी पद्धत आहे किंवा लेखन पद्धत आहे त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणलेलं आहे. म्हणजे उपलब्ध पुराव्यांचं संशोधन करून बघा, म्हणजे इथं 2-3 गोष्टींची मांडणी किंवा 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 2-3 गोष्टी कोणत्या आहेत याचा अभ्यासही आपल्याला इथं या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर गतकाळामध्ये इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि अशा प्रकारची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणलेलं आहे. आता इथं 2 गोष्टी दिलेल्या आहेत पहा. एक, इतिहासामध्ये आपण सगळ्यात अगोदर जर कशाचा शोध घेत असतो तर तो त्या संदर्भात असलेल्या उपलब्ध पुराव्यांचा शोध घेत असतो. आणि केवळ पुराव्यांचा शोध घेऊन इतिहास लिहिता येत नाही, तर त्याचं चिकित्सापूर्वक संशोधन करावं लागतं. आता चिकित्सापूर्वक संशोधन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची
खरी आणि खोटी, चांगली आणि वाईट या दोन्ही बाजूंचा आपण विचार करतो, त्यावेळेस त्याला आपण चिकित्सापूर्वक संशोधन असं म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे एखाद्या काळाचा, एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा इतिहास लिहित असताना इतिहासकारही अशाच प्रकारच्या चिकित्सक अभ्यासाचा किंवा संशोधनाचा मार्ग अवलंबत असतो आणि भूतकाळात घडून गेलेल्या अनेक घटनांची मांडणी करत असतो. आणि ही मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे त्यालाच इतिहास लेखन असं म्हणतात. आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात. थोडक्यात जो इतिहास आपण साधारणपणे छान छान गोष्टी म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिकत आलेले आहोत, तो इतिहास कोणी लिहिला आणि कसा लिहिला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धड्याच्या माध्यमातून शोधायची आहेत. आणि विशेष म्हणजे इतिहास लेखन करणे म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा आणि त्या घटनांची माहिती देणाऱ्या पुराव्यांचा चिकित्सापूर्वक संशोधन करून त्याची पद्धतशीर म्हणजेच कालबद्धपणे मांडणी करणे आणि या मांडणी करण्याच्या पद्धतीला किंवा लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असं म्हणलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे संपूर्ण कार्य पार पाडणारा जो व्यक्ती आहे तो संशोधक म्हणजे इतिहासकार आहे. परंतु जेव्हा आपण सामाजिक शास्त्राच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहासाच्या संशोधनाची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. आता विज्ञानामध्ये सुद्धा संशोधन केलं जातं, इतिहासामध्ये सुद्धा संशोधन केलं जातं, परंतु विज्ञानामध्ये किंवा वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये, आता वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणजे काय, तर मग बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, आपल्या भाषेत जर सांगायचं असेल तर जीवशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र ह्या वैज्ञानिक ज्ञानशाखा आहेत. या वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये जेव्हा उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्याची वेळ येते, म्हणजेच जेव्हा त्यांना एखादं सत्य शोधायचं असतं किंवा अंतिम सत्तापर्यंत त्यांना पोहोचायचं असतं, त्यावेळेस वैज्ञानिक विषयांमध्ये किंवा ज्ञानशाखांमध्ये दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. एक प्रायोगिक पद्धती आणि दोन प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत. आता प्रायोगिक पद्धत म्हणजे काय, तर विज्ञानामध्ये एखादा नियम जर आपल्याला सिद्ध करायचा असेल तर तो प्रयोग अगोदर प्रयोगशाळेत करून पाहिला जातो. मग त्यासाठी लागणारं सगळं साहित्य गोळा केलं जातं, मग त्या आधारे सगळी कृती केली जाते. कृती करत असताना बारकाईनं निरीक्षण केलं जातं, निरीक्षण करून कृती संपली की काही निष्कर्ष काढले जातात आणि मग एखादा सिद्धांत मांडला जातो. याला म्हणायचं प्रायोगिक पद्धत. याला प्रायोगिक पद्धत यासाठी म्हणतात कारण वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये बहुतांश ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयोगशाळांचा वापर केला जातो आणि प्रयोगशाळेतूनच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रयोगशाळेतूनच अनेक सिद्धांत मांडले जातात आणि ते एकदा प्रयोगशाळेत सिद्ध झाले की मग त्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही. ही पहिली पद्धत आहे. उदाहरणार्थ साधं उदाहरण घ्या, हायड्रोजनचे 2 ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आणला तर पाणी तयार होते. हा प्रयोग आपण एकदा प्रयोगशाळेमध्ये केला आणि तो सिद्ध करून दाखवला की H2O means water, then it is always remain water. एकदा तो प्रयोग सिद्ध झाला की तो फॉरेवर
त्याचप्रमाणे त्याचे निष्कर्ष असतात. आणि दुसरी पद्धत आहे, त्याला आपण प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत असं म्हणतो. काही वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये प्रयोगशाळेसोबतच प्रत्यक्ष निरीक्षणातूनही काही सत्य पडताळून पाहिले जातात किंवा काही सिद्धांत मांडले जातात. उदाहरणार्थ, आयझॅक न्यूटननं जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला होता त्यावेळेस आयझॅक न्यूटननं प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीतून तो सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे आयझॅक न्यूटन जेव्हा एका झाडाखाली बसलेला होता त्यावेळेस त्यानं पाहिलं की झाडाला लागलेलं फळ हे खालीच पडतंय. मग त्याच्या मनामध्ये अनेक वेळा हे दृश्य पाहिल्यानंतर, बघा म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण आहे इथं, आणि अनेक वेळा निरीक्षण केल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा प्रश्न आला की झाडाला लागलेलं फळ हे खालीच का पडतं, वर फेकलेला दगड खालीच का येतो, यामागं काय कारण असेल. मग या कारणांचा शोध तो घ्यायला लागला आणि मग हळूहळू त्याला असं लक्षात आलं की समथिंग इज देअर विच इज अट्रॅक्टिंग द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स. मग त्याला हे कळायला लागलं की इथं कोणती तरी एक शक्ती आहे जी त्या वस्तूंना आपल्याकडं ओढण्याचं काम करत आहे. आणि त्यातून प्रत्यक्ष निरीक्षण करून आयझॅक न्यूटननं गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. ह्यासाठी त्यानं प्रयोगशाळेचा वापर केलेला नव्हता, कारण पृथ्वी काय प्रयोगशाळेमध्ये उचलून घेऊन जाता येत नाही. चल ग बाई, आम्हाला दाखव तुझं गुरुत्वीय बल कसं आहे आणि गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे, आम्हाला ओढून दाखव एक एक वस्तू, असं शक्य नाहीये. परंतु ही गोष्ट त्यानं निरीक्षणातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून याला निरीक्षण पद्धत असं म्हणतात. म्हणजेच वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती किंवा प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचाच अवलंब केला जातो. आणि या पद्धतीनं जे सिद्धांत एकदा सिद्ध केले जातात आणि ते मांडले जातात त्यानंतर ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक असतात. म्हणजे ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असते. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला सांगितलं पहा, या ठिकाणी सार्वत्रिक आणि सार्वकालिक ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. का? कारण एकदा आपण प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र करून पाणी तयार केलं की तो नियम सार्वकालिक आहे. म्हणजे तो प्रयोग तुम्ही पावसाळ्यात करा, उन्हाळ्यात करा किंवा हिवाळ्यात करा, पाणीच तयार होईल. मग तो प्रयोग सार्वत्रिक सुद्धा असेल. म्हणजे तो प्रयोग तुम्ही अमेरिकेत करा, भारतात करा किंवा जपानमध्ये करा, पाणीच तयार होईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वैज्ञानिक पद्धतीमध्ये एखादा प्रयोग करून आपण नियम मांडल्यानंतर ते नियम हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक असतात. त्यामुळं ते सहसा बदलत नाहीत किंवा त्यांना पुन्हा पुन्हा सिद्ध करून आपल्याला मांडता येत. परंतु इतिहासामध्ये जसं विज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये हे प्रयोग केले जातात किंवा प्रत्यक्ष निरीक्षणातून प्रयत्न केलं जातं, त्याप्रमाणे इतिहासाच्या संशोधनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इतिहासामध्ये अशा प्रकारच्या वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा अवलंब करता येत नाही. म्हणजे का करता येत नसेल बरं? कल्पना करा तुम्ही. कॅन यू गेस वाय कुड नॉट वी डू द सेम रिसर्च लाईक द सायन्स? तर त्यामागं कारण असं आहे की इतिहासाचा अभ्यास करत असताना किंवा इतिहासाचं संशोधन करत असताना वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये ज्या घटकांवर संशोधन केलं जातं ते घटक हे निर्जीव घटक असतात. आणि इतिहासामध्ये ज्या घटकांवर आपण संशोधन करत आहोत तो घटक म्हणजे माणूस हा सजीव घटक आहे. निर्जीव घटकांचं जे नेचर आहे ते फिक्स असते, मीन्स सर्टन असते.
आणि निर्सजीव घटकांचं नेचर हे अनसर्टन असते. म्हणजे निर्जीव घटकांच्या स्वभावामध्ये किंवा त्याच्या नियमांमध्ये फारसे बदल होत नाहीत, पण सजीव घटकांच्या स्वभावामध्ये फारसे बदल दिसून येतात. म्हणून इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धत किंवा प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत याचा अवलंब करता येणं शक्य नसते. कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अट आहे. कारण समजा आपण सम्राट अशोकाचा इतिहास अभ्यासत आहोत आणि आपण असं पाहिलं की अशोक हा अतिशय सहिष्णू स्वरूपाचा सम्राट होऊन गेलेला आहे. युद्धभूमीवर असा जगाच्या इतिहासातला पहिला राजा ज्यानं दुःख अश्रू युद्ध मैदानावर दुःख अश्रू गळल्याचं उदाहरण सांगितलं जाते. परंतु अशोक खरोखरच सहिष्णू होता की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला अशोकाच्या काळामध्ये जाऊन पाहता येत नाही. कारण आपल्याला भूतकाळामध्ये जाता येत नाही. साहजिक आहे, आता भविष्यामध्ये तशा प्रकारची एक टाइम मशीन बनली तर ठीक आहे, आपण मग सगळा इतिहासच एकदा फिरून बघूया. मी तर पार सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत जाऊन बघेल आणि तिथून मग पुन्हा इतिहास पाहत 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 अलीकडच्या काळापर्यंत येईल. परंतु तशा प्रकारचं कुठलंही टाइम मशीन अजूनही तयार झालेलं नाही. त्यामुळं आपल्याला इतिहासामध्ये मागं जाऊन त्या घटना कशा घडल्या हे प्रत्यक्ष पाहता येत नाही, किंवा सम्राट अशोकाच्या काळातला एखादा व्यक्ती आज आपल्याकडे जिवंत नाही की जो त्या काळातल्या घटनांचं इत्थंभूत माहिती आपल्याला देऊ शकेल. म्हणून इतिहासामध्ये आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब करता येत नाही किंवा प्रायोगिक पद्धतीचाही अवलंब करता येत नाही. आणि त्या ऐतिहासिक घटना ज्या घडून गेलेल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती सुद्धा करता येत नाही. म्हणून इतिहासामध्ये जे काही निष्कर्ष किंवा नियम आपण मांडत असतो ते सार्वकालिक किंवा सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं शक्य नसते. आलं का लक्षात? म्हणजे इतिहासामध्ये जे नियम किंवा जे सिद्धांत आपण मांडत असतो ते सिद्धांत हे सार्वकालिक किंवा सार्वत्रिक अशा स्वरूपाचे नियम आपल्याला मांडता येत नाहीत. कारण शेवटी इतिहासामध्ये ज्या घटकांचा अभ्यास आपण करत असतो तो जिवंत माणूस घटक आहे. त्यामुळं त्याचा स्वभाव हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. कालपर्यंत राम आणि श्याम ही मैत्रीची जोडी फारच जीवापाड प्रेम करणारी जोडी होती, म्हणून आज किंवा उद्या सुद्धा ते तेवढंच जीवापाड प्रेम करतील हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. कारण माणसाचा स्वभाव हा बदलत जाणारा असतो, वेळ आणि काळानुसार बदलतो. म्हणून त्याला सार्वकालिकही म्हणता येत नाही आणि सार्वत्रिकही म्हणता येत नाही. म्हणून इतिहासाच्या संशोधनामध्ये आपल्याला वैज्ञानिक ज्ञानशाखांसारख्या संशोधन पद्धतीचा अवलंब करता येणं शक्य नाही. म्हणून आपल्याला इतिहासाचं संशोधन करत असताना वैज्ञानिक ज्ञानशाखांऐवजी काय करावं लागेल? मग ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. कशाचा अवलंब करावा लागेल आपल्याला? ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा अवलंब. मग ऐतिहासिक संशोधन पद्धती काय असते? सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज गोळा करावे लागतात. म्हणजे ज्या घटनेचा इतिहास तुम्ही लिहायला जात आहात त्या घटनेशी संबंधित जेवढे काही पुरावे, जेवढे काही एव्हिडन्सेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते सगळे गोळा करावे लागतात. दस्तऐवज लिहिण्यासाठी जी भाषा वापरलेली आहे, जी लिपी वापरलेली आहे त्यांचं वाचन करता आलं पाहिजे, त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, किंवा त्या सगळ्यांची ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, किंवा तशा प्रकारचं ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता तुम्हाला लागते. त्यानंतर त्या लेखामधले किंवा दस्तऐवजामधील अक्षरं कशी आहेत, म्हणजे त्याला आपण अक्षरवटिका म्हणतो. अक्षरांचं वळण कसं आहे, लेखकाची शैली कशी आहे, वापरलेला कागद
आणि तो कागद निर्मितीचा काळ कोणता आहे, कागदाचा प्रकार कोणता आहे, त्या दस्तऐवजावर एखादी अधिकारदर्शक मुद्रा आहे का, यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार असतात आणि ते जाणकार त्या संबंधित दस्तऐवजाला अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करतात. मग एखादा पुरावा जो आपल्याला सापडतो त्यातून मिळालेली जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध असते त्या माहितीचा असा चिकित्सापूर्वक अभ्यास आपण करत असतो. त्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. सिंधू संस्कृती. आज आपण सगळे सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतो, परंतु सिंधू संस्कृतीच्या काळातील काही मुद्रा सापडल्या. त्या मुद्रांवर काही चित्रलिपी आहे आणि ती चित्रलिपी अजूनही आपल्याला वाचण्यामध्ये यश आलेली नाही. म्हणून सिंधू संस्कृतीचा फार मोठा इतिहास अजूनही आपल्या निदर्शनास आलेला नाही. आणि ज्या दिवशी आपण ते खऱ्या अर्थानं म्हणजे पूर्णपणे वाचू शकतो त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण म्हणजे त्या संस्कृतीची संपूर्ण माहिती मिळवू शकतो. म्हणून केवळ दस्तऐवज, कागदपत्र किंवा पुरावे असून चालत नाही, तर त्या दस्तऐवजांमध्ये वापरलेली लिपी कोणती आहे, भाषा कोणती आहे, त्यांचा अर्थ सुद्धा कळायला पाहिजे. त्याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सम्राट अशोकाचे जेव्हा 14 शिलालेख सुरुवातीला सापडले त्यावेळेस प्रत्येक शिलालेखावर प्रियदर्शी देवनाम प्रियदर्शी राजा असा उल्लेख होता. पण इतिहासकारांना कळच ना की हे देवनाम प्रियदर्शी राजा कोण आहे. मग झालं काय, अशोकाचे जे काही शिलालेख होते ते सगळे त्या काळातल्या ब्राह्मी आणि खारोष्ठी लिपीमध्ये लिहिलेले होते. आणि सुदैवानं त्यावेळेस जॉन प्रिन्सेप नावाचा जो इंग्रज अधिकारी, जो लिपी तज्ज्ञ होता, त्यानं जगातल्या अनेक जुन्या लिपींचा अभ्यास केलेला होता. त्या आधारे मग त्यानं त्याचा अर्थ लावून सगळ्यांना त्याचा अर्थ सांगितला. तेव्हा ते आपल्याला लक्षात आलं की हे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखांमध्ये त्यानं ज्या काही राजाज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञांचा अभ्यास आपल्याला करता आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य भाषाशैली वगैरे ह्या सगळ्यांचा अभ्यास करून इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भांचा तौलनिक म्हणजे तुलनात्मक विश्लेषण करून दस्तऐवजांच्या माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आणि जेव्हा त्यांना वाटलं की हे खरंच ऐतिहासिक सत्य आहे त्यावेळेस मग ते काय करतात, इतिहास खऱ्या अर्थानं मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रकारच्या इतिहास संशोधनामध्ये आपल्याला अनेक ज्ञानशाखांची आज आपल्याला गरज पडते. कारण एखादा जुना पुरातन इतिहास जर आपल्याला धुंडाळायचा असेल किंवा शोधायचा असेल तर आपल्याला त्या संबंधित असणाऱ्या अनेक आता इतिहासाच्या ज्ञानशाखा विकसित झालेल्या आहेत आणि त्या सर्व ज्ञानशाखांच्या मदतीनं आज इतिहासाचं संशोधन केलं जात आहे. तर अशाच इतिहास संशोधनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या काही ज्ञानशाखा किंवा संस्था त्यांची नावं इथं दिलेली आहेत. नंबर 1 पुरातत्व. पुरातत्व म्हणजे काय, तर ही एक संस्था आहे जी इंग्रजांच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेली होती, भारतीय पुरातत्व संशोधन खातं. आणि याच खात्याच्या अंतर्गत सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात भारतातील पुराण वस्तूंचं संशोधन करणे आणि उत्खनन करणे आणि त्या सर्व पुराण वस्तू किंवा पुरावे निदर्शनास आणून देणं हे पुरातत्वाचं महत्त्वाचं काम आहे. दुसरा आहे अभिलेखागार. अभिलेखागार म्हणजे काय, ज्या ठिकाणी सर्व प्रकारची ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून ठेवली जातात किंवा सांभाळली जातात अशा आगाराला अभिलेखागार असं म्हणतात. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास. हस्तलिखित म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट, हातानं लिहिलेली कागदपत्रे. मग त्यामध्ये कोणती लिपी वापरलेली आहे, अक्षरं कोणती आहेत, अक्षराचं वळण कसलं आहे, कागद कोणता वापरला, कागद निर्मितीचा काळ कोणता, या सर्वांच्या आधारे आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. त्यानंतर पुराभिलेख. अभिलेख म्हणजे माहिती किंवा पुरावे आणि पुराभिलेख म्हणजे अशा प्रकारची लिखित माहिती असणारं साधन.
अक्षरवटिकाशास्त्र म्हणजे अक्षराची वळण, अक्षराची ठेवण या संदर्भात सर्व अक्षर ज्ञानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अक्षरवटिकाशास्त्र. त्यानंतर भाषा रचनाशास्त्र म्हणजे भाषेच्या रचनेचा अभ्यास करणारं आणि भाषा ही काळानुसार आणि ठिकाणानुसार कशी बदलते त्या बदलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भाषा रचनाशास्त्र. त्यानंतर नाणकशास्त्र आहे म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ते नाणकशास्त्र आहे. वंशावळींचा अभ्यास करणारं शास्त्र आहे म्हणजे या सर्व ज्ञानशाखा आहेत. आज कितीतरी शाखा आहेत. शिलालेखांचा अभ्यास करणारं शिलालेखशास्त्र सुद्धा आहे किंवा असे अनेक साह्यभूत ज्ञानशाखा आहेत. इवन माणसाच्या वंशाचा अभ्यास करणारं मानव वंशशास्त्र सुद्धा विकसित झालेलं आहे. आणि हे शास्त्र तर एवढं प्रगत आहे की माणसाच्या हाडाची कवटी बघून ते सांगतात की हा माणूस कोण्या युगातला आहे. म्हणजे एवढं हे शास्त्र प्रगत झालेलं आहे. आणि या सर्व शास्त्रांच्या मदतीनं इतिहासाचं संशोधन, इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचं लेखन करण्याचं काम इतिहासकार करत असतात. आणि या सर्व शास्त्रांच्या मदतीनं खरा इतिहास आपल्याला वाचकांसमोर कसा मांडता येईल, खरा इतिहास आपल्याला कसा लिहिता येईल यासाठी तो प्रयत्न केला जातो. आणि या सर्व प्रयत्नांनाच आपण या ठिकाणी इतिहास लेखन असं म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला इतिहास लेखन हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला हा पहिला युनिट इथं संपतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.